नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पेन्शनधारक आणि नोकरी करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. बातमी आहे पेन्शनधारक आणि नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी भेट देण्याच्या तयारीत सरकार. जाणून घ्या मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही. मित्रांनो, पहा काय म्हटलंय सरकारने आणि सरकार सध्या कोणता निर्णय घेण्याच्या तयारीत आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघूया. मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO आणि ESICच्या लाभार्थ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार सॅलरी लिमिट म्हणजे वेतन मर्यादा वाढवण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी याचे संकेत दिलेले आहेत. कामगार आणि रोजगार मंत्रालय लवकरच किमान वेतन निश्चित करणं आणि कर्मचारी पेन्शन योजना 1995 म्हणजे EPS अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्यावर निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या निर्णयामुळे नोकरी करणारे जास्तीत जास्त लोक या योजनेच्या कक्षेत येऊ शकतील. मित्रांनो, सध्याची मर्यादा आणि प्रस्तावित बदल काय आहेत याबद्दल आपण बघूया. मित्रांनो, सध्या EPFO अंतर्गत सॅलरी लिमिट प्रति महिना 15,000 रुपये आहे, तर ESIC साठी ही मर्यादा 21,000 रुपये इतकी आहे. या व्यतिरिक्त EPS अंतर्गत मिळणारी किमान पेन्शन सध्या प्रति महिना 1,000 रुपये आहे. कामगार मंत्र्यांच्या मते अलीकडच्या बैठकीत हे मुद्दे उपस्थित करण्यात आले असून लवकरच कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला काय निर्देश आहे याबद्दल आपण बघूया. मित्रांनो, गेल्या जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPF योजनेतील सॅलरी लिमिटमधील दुरुस्तीवर 4 महिन्याच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. गेल्या 11 वर्षापासून या मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. न्यायमूर्ती JK माहेश्वरी आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या खंडपीठाने सामाजिक कार्यकर्ते नवीन प्रकाश नोटियाल यांच्या याचिकेवर हा आदेश दिला होता. मित्रांनो, याचिकेत करण्यात आलेला युक्तिवाद काय आहे याबद्दल आपण बघूया. मित्रांनो, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी असा तर्क दिला की देशातील अनेक भागात किमान वेतन सध्याच्या सॅलरी लिमिटपेक्षा जास्त झालं आहे, तरीही EFच्या मर्यादेत बदल झालेला नाही. यामुळे मोठ्या संख्येनं कर्मचारी सामाजिक सुरक्षा आणि भविष्य निर्वाह निधीच्या लाभापासून वंचित राहत आहेत. याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला होता की गेल्या 17 वर्षात वेतन मर्यादेत सुधारणा करणं अत्यंत मनमानी आहे. कधीकधी हे बदल 13 ते 14 वर्षाच्या अंतराने झाले असून त्यांचा महागाई, किमान वेतन किंवा दरडोई उत्पन्न यांसारख्या आर्थिक निर्देशकांशी कोणताही संबंध जोडला गेलेला नाही. तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.